नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आपल्या सगळ्यांना खूप काही काही गोष्टींचा राग येत असतो. राग येणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. कुठल्याही व्यक्तीबद्दल राग येणं ही व्यक्तिविरोधात नाही आहे. राग येणं, संतापणं, तो व्यक्त करणं म्हणजे तुम्ही रागावलेले आहात हे अगदी उघड आहे. तुम्ही एखाद्या दगडावर रागावलेले आहात की ईश्वरावर रागावलेले आहात की गुरुवर रागावलेले आहेत की आणखी कोणावर रागावले आहात. कुणावरही रागवले असेल, पण राग हा केवळ राग आहे. तुम्हाला वगळता त्याचा म्हणजे त्या रागाचा इथं कोणाशी काहीही कशाशीही संबंध नसतो. तुम्हाला सतत राग येत राहतो याचं कारण म्हणजे काय आहे तर तुमचा स्वतःच्या बद्दल असलेला असा विश्वास जो खूप अनाठायी आहे की तुमच्या रागाचं कारण दुसरं कोणीतरी आहे. जर तुम्ही हे जाणलत किंवा तुम्ही ओळखलत की आपल्या रागाचं कारण दुसरं कोणी असू शकतच नाही, ह्या रागाचं कारण फक्त आपणच असू शकतो, तर फक्त तुमचा हा राग जो आहे हा जास्त काळ टिकणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला याचा अंदाज येईल की ज्या दिवशी तुम्हाला हे गुपित तुमचं उघड होईल की नाही हे जे काही झालेलं आहे ह्याच्यामध्ये फक्त माझाच संबंध आहे, मग तुम्ही तुमच्या स्वतःवर रागवाल. पण ते किती वेळ रागवाल बरं? अगदी थोडा वेळ रागवाल. म्हणाल की हां झालं बाबा माझ्याकडून असं म्हणून सोडून पण द्या, नाही का? म्हणजे राग का येतो त्याचं जे मूळ कारण आहे ते कारण आपण शोधलं पाहिजे. कोणत्या गोष्टीचा राग येण्याचं मूळ कारण म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दल तीव्र आवड असणे किंवा नावड असणे आणि एखादी विशिष्ट विचारसरणी किंवा भावना जिचा खोलवर अशी ओळख जोडली गेल्यामुळे राग येतो. आणि तो जो राग असतो ना हाच जगण्याचा, विचार करण्याचा आणि भावना प्रकट करण्याचा सगळ्यात मार्ग असतो. अशी तुमची एकदम अशी ठाम समजूत झालेली असते. परंतु जो कोणी तुमच्या अपेक्षांच्या चौकटीत बसत नाही त्याच्यावर तुम्ही रागावता, खरं आहे की नाही? मग तुमची त्या विषयाबाबतची जी तीव्र भावना असते की त्या व्यक्तीसमोर तुम्ही ती व्यक्त करता, तुमच्या भावनेला मोकळी वाट करून देता, कधी कधी थेटपणे राग व्यक्त करता आणि आपल्या कृतीतून कधी कधी ती जाणवू देतं. बोलला नाही तर कृतीतून जाणवून देतं. परंतु त्या प्रसंगाबाबतची, घटनेबाबतची तुमची जी भावना आहे ती कधी तीव्र रूपाने, तर कधी नाराजीतनं, तर कधी तुमची धुसफूस, आदळआपट, दाण करणं, ह्या गोष्टीतनं तुम्ही ती व्यक्त करता. परंतु मला हे म्हणायचे की त्याचा परिणाम कुणावर होतो तर त्याचा परिणाम तुमच्याच व्यक्तिमत्वावर होतो. सगळ्यात आधी तुमच्या व्यक्तिमत्वावर होतो, त्यानंतर तो नातेसंबंधांवर होतो. एखादी व्यक्ती काय म्हणेल की ही सारखीच व्यक्ती रागावते, मग कशाला आपण हिच्याशी बोलायला जायचं? तुमच्याशी कोणी बोलायला येणार नाही. मग ही सारखीच आपल्यामध्ये उणी धुणी काढते, मग कशाला बोलायला येईल कोणी आपल्यासोबत? नाही. म्हणजेच काय तर नातेसंबंधांवरती हा परिणाम होतो. समोरच्या व्यक्तीच्या परस्पर संवादावर होतो. तुम्ही जर सारखं असं वागत राहाल तर त्या व्यक्तीला असं वाटेल की ही व्यक्ती सारखी अशीच बोलते, त्याच्यापाशी अशी संवाद नको, ह्याच्याशी बोलणं नको. मग ती व्यक्ती तुमच्याशी बोलणं आपोआपच टाळायला सुरुवात करते. जशा जशा तुमच्या आवडीनिवडी, पसंत नापसंत ह्या तीव्र होत जातात तशा तशा तुमच्या इतर गोष्टींबरोबर जोडल्या गेलेल्या ओळखीच्या अधिक गोष्टी गाढ होत जातात. आणि मग तेव्हा तेव्हा हळूहळू अस्तित्वातील सर्व काही तुम्ही वगळत जाता. तुमच्या लक्षातही येत नाही. मी जर असं म्हणालो मला हे खूपच आवडले, त्या क्षणी बाकी सगळे जे अस्तित्व तुमच्या अवतीभोवती आहे ते तुम्ही विसरून जाता, त्यांना तुम्ही बघून टाकता. फक्त आवडत्या गोष्टीवर तुमचं मन केंद्रित होतं. मग तुमची पसंत, नापसंत, आवड ह्या इतक्या तीव्र बनत जातात तितके तुम्ही खोलवरती त्याच्यामध्ये रुतत जाता आणि म्हणून त्या गोष्टीवर तुमचं जास्त लक्ष केंद्रित होतं. मग तुम्ही स्वतःभोवती जेव्हा ते तुमचं लक्ष केंद्रित करता तेव्हा दुसऱ्या अस्तित्वापासून तुम्ही दूर जाता. मग तुमचा जो एक त्या अस्तित्वापासून विभक्त होणं जे आहे हे अनेकदा राग त्याची मर्यादा ओलांडतो, म्हणून असं होतं. कारण तुम्ही कुणाला किंवा कशाला तरी तुमचाच एक भाग समजावून सामावून घेतलेलं नसतं, हे तुमच्या कृतीतनं तुम्ही दाखवून देता. म्हणजे कसं तर राग हे काही कर्म नाही आहे, पण सामावून घेण्याची वृत्तीपत्र नक्कीच आहे.
हे तुमचं कर्म आहे. एखाद्या रागाला सामावून घेणं कसं, ते तुमचं कर्म आहे. तुमच्या आयुष्याची जी वाटचाल आहे ती कुठल्या दिशेने चालली आहे हे दाखवण्यासाठी राग हा एक छोटासा संकेत असतो हो, परंतु तुम्ही तुमच्या व्यक्तित्वाचा एक पैलू लोकांच्या समोर आणता आणि तो जो पैलू आहे तो लोक जास्त लक्षात ठेवतात. तर काय असतं की मुक्तीची अवघी जी प्रक्रिया असते ती मुळात सामावून घेण्यात आहे, वगळण्यात नाही आहे. आता कसं, तर तुम्ही एखाद्या सापळ्यात अडकता, मग तुम्ही वेगळे पडता. सामावून घेण्याचा खूप प्रयत्न केला तरी तुम्ही मग मुक्त होणार. परंतु ज्या दिवशी एकूण एक गोष्ट, संपूर्ण अस्तित्व हे तुमच्यात सामावलेलं जातं, त्या क्षणी तुम्ही मुक्त होता. हे मुक्त होणं, हेच साध्य करणं म्हणजे हे रागावर नियंत्रण ठेवणं, आणि तेच गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं की तुम्हाला एखादी गोष्ट आवडते, तुम्हाला ती गोष्ट आवडते म्हणून तुम्ही तिच्यावर लक्ष केंद्रित करता, पण तुमच्या आजूबाजूला जे काही आहेत त्या गोष्टीचं तुम्हाला भान राहत नाही. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही सगळ्यांच्या सोबत ट्रिपला गेलात. तुमच्या भोवती तुमचा मोठा ग्रुप आहे, तुमच्या घरातली नातलग मंडळी आहेत, तुमची बहीण भावंड आहेत, आई वडील आहेत, पण तुम्ही तुमचाच मोबाईल घेतलाय, कॅमेरा घेतलाय आणि तुम्हाला एखादं दृश्य खूप आवडलं आहे म्हणून तुम्ही फक्त त्या दृश्याचे फोटो घेण्यासाठी निघून गेला आहात. मान्य आहे की तुम्ही त्या दृश्याचे फोटो घेण्यासाठी निघून गेलेला आहात, अगदी चांगली गोष्ट आहे, परंतु तो फोटो घेतल्यानंतर पुन्हा वळून मागं बघायला पाहिजे की आपल्यासोबत सगळे आहेत. म्हणा सगळ्यांना, चला रे आपण सगळे फोटो काढू, सेल्फी घेऊ. तर हे जे आहे, ही जी गोष्ट सगळ्यांना सामावून घेण्यामध्ये आहे ती खरी गोष्ट आहे. आपल्याच तंद्रीमध्ये जायचं, किंवा समजा सगळे एकमेकांमध्ये ग्रुपमध्ये बोलत आहेत आणि तुमच्याशी कोणीच बोलत नाही, त्याचाही तुम्हाला राग आला असेल, तर तो राग म्हणून तुम्ही एकटेच जाऊन सगळे निसर्गाचे फोटो काढताय, एकटाच सेल्फी घेताय, तर ह्याला सामावून घेणं नाही म्हटलं जात. तर सामावून घेणं केव्हा येतं, तर सामावून घेणं तेव्हा येतं जेव्हा तुम्ही जे झालं त्याचा सगळं राग विसरून, किंवा मनात कुठलाही राग न ठेवता. कधी कधी असं होतं हो की आपल्याला एखाद्याबद्दल गैरसमज होतो किंवा एखाद्याबद्दल राग येतो, पण समोरच्या त्या व्यक्तीमध्ये मात्र आपल्याबद्दल कुठलाच गैरसमज नसतो किंवा कुठलाच रागही नसतो. मग आपण विनाकारणच आपल्या मनामध्ये त्याचा राग ठेवून, त्याचा मोठा अवडंबर करून किंवा त्याचा बाऊ करून आपल्याच मनाला त्रास देत असतो. तो समोरचा जो आहे तो मात्र हे त्याच्या डोक्यात काहीच नसतं, पण मग त्यापेक्षा आपण सगळ्यांना असं सामावून घेऊन तो जो आपल्या मनात आलेला विचार आहे रागाचा, तो जर बाहेर काढला आणि एक क्षणभर असा विचार केला की नाही, या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल असं काहीच नाहीये, किंवा आपण असं काही त्याला राग येण्यासारखं केलेलंच नाहीये, किंवा त्यांनी आपल्याला त्याचा राग यावा असं तो काही वागलेला पण नाहीये, असा जर तुम्ही विचार केलात आणि जर पुढं सरकलात तर तुमच्या मनातला राग आपोआप निवळेल. याला एकच मार्ग आहे, ते म्हणजे मी आता जे म्हणलं की मुक्त होणे. ज्या दिवशी तुम्ही या सगळ्यातनं मुक्त व्हाल, म्हणजे सगळ्यांना सामावून घ्याल आपल्यामध्ये, तर हे सामावून घेणं म्हणजेच रागाला दूर करणं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल किंवा कशाही बद्दल जी आपल्या हातात नाहीये त्या सुद्धा गोष्टीचा कधी कधी आपण राग करतो की माझ्याच बाबतीत हे सगळं का घडतं. तर हे घडतं, हे निसर्ग आहे, हे आयुष्य आहे, अख्खं आयुष्य आपलं जायचं आहे. यामध्ये काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरुद्ध घडतील. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही सगळ्याच गोष्टी मनाला लावून घ्याल किंवा सगळ्याच गोष्टींचा तुम्ही मनात राग ठेवाल, कारण त्या राग ठेवण्याचा त्रास तुम्हाला एकट्याला होणार आहेच, परंतु त्याच सोबत तुम्ही अनेक नाती गमावणार आहात, अनेक संबंध दुरावतील आणि तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक परिणामांची सुद्धा जबाबदार तुम्हीच राहाल. म्हणून राग करायचा, तो व्यक्त करायचा, पण तो कितपत व्यक्त करायचा ह्याला पण मर्यादा असली पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला राग येतो का, आणि तो येत असेल तर का येतो हे मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअरही करा, तसंच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुन्हा नवीन विषयासह मी तुमच्या सगळ्यांच्या समोर हजर होईन. धन्यवाद.